ओके, सो या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपलं डिझाइन प्रोसिजर फॉर द सी क्लॅम्प. सी क्लॅम्प एक असा डिव्हाइस आहे जे यूज केलं जातं फॉर द होल्डिंग ऑफ द मटेरियल और होल्डिंग ऑफ द ऑब्जेक्ट. बेसिकली आपलं वूड चॉपर वगैरे जे राहतात ना त्या ठिकाणी यूज करतात त्याला. म्हणजे बरेच ॲप्लिकेशन आहेत त्याचे. बेसिकली हॉट मटेरियलला और हॉट मेटल सरफेसला और एखाद्या ऑब्जेक्टला होल्ड करून ठेवण्यासाठी यूज केलं जातं. हे सी क्लॅम्पची डायग्राम काढलेली मी. बघा सी क्लॅम्प काम कसं करणार आहे तर ही एक सी क्लॅम्प दाखवलं आहे आणि या ठिकाणी एक स्क्रू राहतो. त्या स्क्रूचं बेसिकली पर्पज काय आहे की लोड अप्लाय करणे ना, होल्ड करून ठेवणे. सो या ठिकाणी बेसिकली या सी क्लॅम्पवर रिॲक्शनमुळे जो लोड अप्लाय होतो त्या लोडची एक्झॅक्ट रिॲक्शन भेटते आणि त्या सी क्लॅम्पवर त्याचा लोड अप्लाय होतो किती पी. ठीक. मग आता लोड जो आहे त्याच्या मेन बॉडीपासून दूर अप्लाय होतोय म्हटल्यावर सरफेसवर जो लोड येईल तो तुमचा डायरेक्ट स्ट्रेस राहील आणि डिस्टन्सवर जर अप्लाय झाला तर तो बेंडिंग स्ट्रेस बनून जातो. सो बेसिकली सी क्लॅम्पमध्ये दोन प्रकारचे लोड अप्लाय होतील, एक डायरेक्ट स्ट्रेस, एक बेंडिंग स्ट्रेस. मग या ठिकाणी त्या ज्या पोर्शनवर लोड अप्लाय होतोय तिथून तर याचा जो मेन बॉडी आहे तिथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ई, ते ई काय असणार आहे इसेंट्रिक डिस्टन्स आहे. फॉर्ममध्ये शिकले होते तुम्ही इसेंट्रिक लोड. हे इसेंट्रिक डिस्टन्स असणार आहे. सी क्लॅम्पची विड्थ आपण बी कन्सिडर करून घेतली आणि थिकनेस कन्सिडर केलेली त्याची टी. ठीक. सिंपल आहे, काहीच आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहे, जास्त काही नवीन नाही आहे. डिझाइन प्रोसिजर तर एकदम सिंपल आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, दोन प्रकारचे लोड येतील कोणकोणते, एक डायरेक्ट स्ट्रेस आणि एक बेंडिंग स्ट्रेस. सो सगळ्यात पहिले डायरेक्ट स्ट्रेस साठी कॅल्क्युलेशन करूया. सिग्मा नॉट इज इक्वल टू पी अपॉन ए. डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे जो ज्या पॉइंटवर ऍक्ट होतो त्याला आपण डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो. सिग्मा नॉट इक्वल टू पी अपॉन ए. जर ए काय राहतो एरिया इज इक्वल टू काय राहील ब्रीथ इनटू थिकनेस. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस सी क्लॅम्प, दॅट इज ब्रीथ इनटू थिकनेस. सो एरियाची जागी आपण काय पुट करणार बी इनटू टी. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेस भेटू शकतो ना. बेंडिंग स्ट्रेस साठी काय होईल, बेंडिंग स्ट्रेस साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सिग्मा बी इज इक्वल टू काय राहतं एम अपॉन झेड है ना. एम काय राहतं तुमचं बेंडिंग मोमेंट, झेड काय राहतं सेक्शन मॉड्युलस. सो एम अपॉन झेड जर आहे बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. बेंडिंग मोमेंट साठी फॉर्म्युला काय राहतो लोड इनटू इट्स इसेंट्रिक डिस्टन्स. सो पी इनटू ई. त्यानंतर सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला 1/6 TB² हे तर तुम्हाला माहितीच आहे. और तुम्ही पाहिजे तर हा जो फॉर्म्युला आहे तुमचा एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय, याच्याने यूज करून तुम्ही झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तुम्हाला माहिती आय बाय वाय म्हणजे झेड राहतो, सेक्शन मॉड्युलस राहते. सॉम मध्ये शिकले होते, नाही तर पाठ करा. 1/6 TB². दोघांचं डिव्हिजन केलं, या दोन्ही क्वांटिटीजचं सिग्मा बी भेटेल. तर या सिग्मा बी आणि डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा नॉट दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटून जाईल मॅक्सिमम स्ट्रेस. दॅट्स इट. एकदम अतिशय सिंपल डिझाइन प्रोसिजर आहे. ठीक. चला मग आता याचा एक न्यूमेरिकल घेऊन टाकू आपण. ओके, न्यूमेरिकल स्टार्ट करूया. बघा क्वेश्चन काय दिला आहे, दॅट सी क्लॅम्प इज सब्जेक्टेड टू द लोड ऑफ 16 किलो न्यूटन. सो लोडची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, दॅट मीन्स पी ची व्हॅल्यू दिली आहे 16 किलो न्यूटन at a distance 100 mm from the axis of the frame. So फ्रेमच्या ऍक्सिस पासून तर लोड जिथे अप्लाय झालेला आहे त्याचा डिस्टन्स दिलाय म्हणजे आपल्याला इसेंट्रिसिटी दिलेली आहे, दॅट इज 100 mm. ठीक आहे. द थिकनेस अँड द विड्थ ऑफ द फ्रेम रिस्पेक्टिव्हली आर 16 and 32 mm. थिकनेस टी दॅट इज 16 mm अँड थिकनेस नंतर विड्थ दिलेली बी ची व्हॅल्यू दॅट इज 32 mm. फाइंड आउट करायचं आहे डायरेक्ट स्ट्रेस, सेक्शन मॉड्युलस, बेंडिंग स्ट्रेस आणि मॅक्सिमम स्ट्रेस. ठीक आहे. सो वी नीड टू फाइंड डायरेक्ट स्ट्रेस म्हटल्यावर सिग्मा नॉट, बेंडिंग मोमेंट, सेक्शन मॉड्युलस आणि बेंडिंग स्ट्रेस आणि मॅक्सिमम स्ट्रेस पण काढायचं आहे झेड, सिग्मा बी आणि सिग्मा मॅक्स. या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, सो स्टार्ट करूया. अतिशय सिंपल आहे. सो सगळ्यात पहिले डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा नॉट इज इक्वल टू फॉर्म्युला होतो पी अपॉन ए. सो सिग्मा नॉट इक्वल टू लोड किती सांगितला होता 16 किलो न्यूटन आहे. सो वी मस्ट कन्वर्ट दॅट किलो न्यूटन इनटू द न्यूटन. एरियाची व्हॅल्यू काय होती, एरियासाठी काय होता फॉर्म्युला बी इंटू टी, ब्रेथ इंटू थिकनेस. सो 32 इंटू 16. सो दिस 16 and this 16 can cancel. So sigma naught is equal to 1000 divided by 30. You can calculate those values. ठीक आहे. पुढे नाव याच्यानंतर नेक्स्ट जे सांगितलं आपल्याला दॅट इज डायरेक्ट स्ट्रेस. नंतर आता याच्या व्हॅल्यूज काय आहेत ते नंतर बघू आपण. यानंतर फाइंड आउट करूया आपण प्रोसिजर फॉर द बेंडिंग स्ट्रेस.
सिग्मा बी इज इक्वल टू काय राहील एम अपॉन झेड. सो एम इज इक्वल टू काय राहतं दॅट इज पी इंटू ई. पी इंटू ई दॅट इज लोड इंटू इसेंट्रिसिटी. लोडची व्हॅल्यू आहे 16 किलो न्यूटनची. सो 16 इंटू 10⁻³ eccentricity. So here the eccentricity is given 100 mm. So m is equal to 16 into 100 into 10⁻³. So we can write it as a 10⁵ eccentricity. Load into distance हे म्हटल्यावर युनिट काय होऊन जाईल न्यूटन mm. ठीक आहे. नाउ eccentricity बेंडिंग मोमेंट नंतर सेक्शन मॉड्युलस का फॉर्मूला z is equal to 1/6 tb square. So here 1/6 into t ची value, what will be the value of thickness, that is 16 into breadth ची value 32 है. So here 32 चा square. So you can count the value, calculate the value of z from there and just put down those values. एकदम सिंपल है ये. ना z ची व्हॅल्यू तिथून फाइंड आउट करूया. जी पण येईल ती तर 1/6 आहे बरं. ओके. सो नाव इथून तुम्हाला एक z ची व्हॅल्यू भेटून जाईल. m भेटलं z भेटलं तर आपण इथून सिग्मा b काढू शकतो. तर सिग्मा b इज इक्वल टू काय राहतं m/z. जे काही आन्सर येईल ते इथं पुट करूया. अँड देन सो द मॅक्सिमम स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. अँड डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला माहिती राहील, बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू माहिती राहील. सो दोघांच्या व्हॅल्यू पुट करू, ॲडिशन करू, तो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम स्ट्रेस. आणि स्ट्रेस आहे म्हणून युनिट काय राहील न्यूटन mm स्क्वेअर. इथं पण न्यूटन mm स्क्वेअर, इथं पण न्यूटन mm स्क्वेअर. सिंपल, काहीच कठीण नाही या क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे. चला बघूया आता आन्सर काय येत आहे ते. बघा आन्सर लिहिलेले आहेत. बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू येणार आहे 31.25. त्यानंतर डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू 31.25. बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू तर 16 into 10⁵ काढली होती आपण. झेड सेक्शन मॉड्युलसची व्हॅल्यू 2730.67 mm3. बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू दोघांना डिवाइड केल्यावर येते 585.94 आणि मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस येणार आहे 617.19 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. Design a C-clamp frame for total clamping force of 20 kN. सो जो काही आपल्याला फोर्स अप्लाय करायचा आहे त्या बॉडीला होल्ड करण्यासाठी, क्लॅम्प करण्यासाठी तो कितीचा आहे 20 किलो न्यूटनचा. सो इन द 20 into 10⁻³ न्यूटन. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द फ्रेम इज अ रेक्टँग्युलर. फ्रेम कशी आहे रेक्टँग्युलर आहे आणि विड्थ टू थिकनेस रेशो दिलेला आहे आता आपल्याला. विड्थ टू थिकनेस. सो बी अपॉन टी चा रेशो किती दिला आहे 2. आपण असं लिहू शकतो ना याला की बी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द थिकनेस. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन द लोड लाईन अँड द न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द रेक्टँग्युलर सेक्शन इज 120 mm. लोड लाईन है ना आणि न्यूट्रल ॲक्सिस जिथं फ्रेम होल्ड केलेलं राहते. म्हणजे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती 120 mm. नाव द गॅप बिटवीन द टू फेसेस इज 180 mm. सो वरची बॉडी आणि खालची बॉडी जे दोन होल्ड करण्यासाठी जे स्क्रूचे पॉईंट्स आहेत आपल्याकडे त्या दोघांमधला डिस्टन्स 180 mm दिला आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे काही नोटेशन आहे त्याची आपल्याला गरज पण नाही आहे. सो स्किप दॅट 180. द फ्रेम इज मेड ऑफ कास्ट स्टील अँड द परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस इज फॉर द कास्ट स्टील. सो टेन्साइल स्ट्रेस दिलेला आहे तुम्हाला दॅट इज 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. मग या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड आउट करूया आपण. सिग्मा बी म्हणतोय मी, सिग्मा नॉट डायरेक्ट स्ट्रेस फाइंड आउट करू सगळ्यात पहिले. ठीक आहे. चला बघा आता काय फॉर्म्युला. दॅट डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा नॉट इज इक्वल टू पी अपॉन ई. पी ची व्हॅल्यू 20 into 10⁻³. एरियासाठी बी इंटू टी. ना आपल्याला बी ची व्हॅल्यू माहिती आहे नाही आपल्याला टी ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे. पण आपल्याला हे माहिती की बीच्या जागी तुम्ही काय लिहू शकता 2 टाइम्स ऑफ टी. तर 2t इंटू टी येऊन जाईल. That is 20 into 10⁻³ divided by 2t into t, that 2t square. 2 आणि 20 कॅन्सल होऊ शकतात. सो हे किती होऊन जाईल 10 into 10⁻³ म्हणजेच काय होऊन जाईल टोटल 10⁻⁴ डिवाइड बाय 2. सॉरी 2 झालं ना कॅन्सल. 2 and here 10
10⁻⁴ डिवाइड बाय टी स्क्वेअर इक्वेशन 1. ठीक आहे. सिग्मा नॉटची व्हॅल्यू भेटून गेली आपल्याला. डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टी स्क्वेअर भेटली आपल्याला. म्हणजे इथून तुम्हाला कळून गेलं पाहिजे की आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. थिकनेस फाइंड आउट करू आपण. आपल्याला डिझाईन करायला सांगितलं आहे ना. डिझाईनमध्ये काय करणार, काय डिझाईन करणार तुम्ही. आपल्याला दोन तर क्वांटिटी माहिती आहे त्याच्यामध्ये. कोणकोणत्या, एक ब्रीड आणि एक थिकनेस ऑफ द स्लिक लॅम्प. दोनच क्वांटिटी मी माहिती. ठीक आहे. मग चला सिग्मा नॉट नंतर नेक्स्ट बेंडिंग स्ट्रेस. सिग्मा बी इज इक्वल टू एम अपॉन झेड. तो एम ची व्हॅल्यू सगळ्यात पहिले एम काढूया. एम इज इक्वल टू काय होतं, पी इंटू ई. टीची व्हॅल्यू किती सांगितली आहे, दॅट टीची व्हॅल्यू इज 20 इंटू 10⁻3. इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू इज 120. सो आफ्टर यू मल्टिप्लाय दोज टू व्हॅल्यूज, 12 इंटू 2 बिकम्स 24. एक 0 याचा, एक 0 याचा, 10⁵ न्यूटन. ठीक आहे. एम नंतर जी नेक्स्ट व्हॅल्यू येईल ती झेडची काढावी लागेल. सो हिअर झेड इज इक्वल टू काय होतं, 1/6 TB स्क्वेअर. पण पीची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू परत एकदा आपल्याला माहित नाही आहे. तर बीच्या जागी परत एकदा काय पुट करणार तुम्ही, 2t स्क्वेअर. सो हिअर झेड इज इक्वल टू 1/6 इंटू 2 स्क्वेअर येऊन जाईल 4. t इंटू टी स्क्वेअर काय होऊन जाईल, टी क्यूब. 2 आणि 6 कॅन्सल, 4 आणि 6 सॉरी. सो इथं काय 2/3 टी क्यूब झेडची व्हॅल्यू. ठीक आहे. सो इट विल टू इट विल 3 एम एन झेड झालं. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू आपण सिग्मा बी मध्ये पुट करणार. सो सिग्मा बी इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू होती 24 इंटू 10⁵. झेडची व्हॅल्यू आहे दॅट इज 2/3 इंटू टी क्यूब. 3 वरती 2 खाली 2 तिथंच राहील. 2 आणि 12 कॅन्सल. सो दिस विल बिकम्स 36 इंटू 10⁵ डिवाइड बाय टी क्यूब. सिग्मा बीची व्हॅल्यू पण आपल्याला टी क्यूबच्या टर्ममध्ये भेटली आहे. सिग्मा नॉटची व्हॅल्यू पण आपल्याला टी क्यूबच्या टर्ममध्ये भेटली आहे. आणि मग आता लास्ट स्टेप जी आपल्याला माहिती आहे दॅट मॅक्सिमम स्ट्रेस इज इक्वल टू काय होतं, सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी. सिग्मा नॉटच्या जागी काय पुट करणार, 10⁻⁴ डिवाइड बाय टी स्क्वेअर. दिसतंय काय तुम्हाला, 10⁻⁴ डिवाइड बाय टी स्क्वेअर प्लस सिग्मा बीची व्हॅल्यू. सिग्मा बीची व्हॅल्यू काय आली आपली, दॅट इज 36 इंटू 10⁻⁵ डिवाइड बाय टी क्यूब. आणि सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू, सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू दिली. सिग्मा टी म्हणजेच काय दिलं होतं तुम्हाला, सिग्मा मॅक्स मॅक्सिमम परमिसिबल स्ट्रेस दिलं होतं. सो 100. सो इथून काय भेटणार तुम्हाला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल ज्याच्यावरून तुम्हाला काय करायची आहे, टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ज्यांना हे क्वाड्रॅटिक बनवता येणार नाही त्यांनी काय करायचं आहे बघायचे. हे लिहून घ्या तुम्ही पहिले इथं. ओके. सगळ्यात पहिले काय करणार, हे टीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून देऊ. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होऊन जाईल ते 100 ॲज इट इज ठेवा. टी स्क्वेअर इंटू 10⁻⁴ होऊन जाईल 10⁻⁴ इंटू टी स्क्वेअर, सॉरी टी क्यूब आहे ना, सॉरी टी क्यूब इंटू 10⁻⁴. टी स्क्वेअर इकडे येताना मल्टिप्लाय होऊन जाईल प्लस 36 इंटू 10⁻³ इंटू टी, सॉरी 10⁻⁵ टी स्क्वेअर डिवाइड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन टी स्क्वेअर टी क्यूब इंटू टी स्क्वेअर दॅट इज t⁻⁵. तो t⁻⁵ इकडे येऊन जाईल. सो 100 t⁻⁵ इज इक्वल टू 10⁻⁴ टी क्यूब प्लस 36 इंटू 10⁻⁵ इंटू टी स्क्वेअर. हे इक्वेशन भेटलं. सगळ्यांमध्ये कॉमन तुम्ही पाहिजे तर टी स्क्वेअर काढू शकता. आता एवढं 10⁻⁵ साठी तुम्ही कॅल्सीमध्ये बी करू शकता है ना. म्हणून काय करायचं, 100 t⁻⁵ इथं असंच ठेवा. या दोघांमध्ये टी स्क्वेअर कॉमन येऊ शकतं. टी स्क्वेअर कॉमन काढलं तर इथं काय होऊन जाईल 10⁻⁴. 3 टी आहेत ना टी क्यूबमध्ये, एक 2 बाहेर निघून गेलं तर टी प्लस 36 इंटू 10⁻⁵. टी स्क्वेअर निघून गेला तर टी स्क्वेअरचे 2 आणि 5 मधले 2 गेले, राहिले किती 3. तो 100 टी क्यूब इज इक्वल टू 10⁻⁴ टी प्लस 36 इंटू 10⁻⁵. हे भेटलं. हा प्लसच्या व्हॅल्यू इकडे येताना काय होऊन जाईल मायनस. सो 100 टी क्यूब मायनस 10⁻⁴ टी
प्लस पण इकडे येताना झालं मायनस 36 × 10⁵ इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं आहे तुमच्यासाठी एक थर्ड ऑर्डर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. इथून तुम्ही टीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. मला वाटतं 34 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येते याची ना. तुम्ही ॲप्रॉक्सिमेट करून 35 mm आली पाहिजे जवळपास. ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी लक्षात ठेवा. परत एकदा मी रिवाइज करून देतो कसं फाइंड आउट करणार. मॉडचं बटन 3दा दाबायचं. अननोनवर आल्यानंतर हे जे 4 बटन राहतात तुमच्या कॅल्सीमध्ये वरती त्याच्या राईट साईडचं बटन दाबायचं, जेणेकरून तिथं अननोन नंतर राईटचं बटन दाबलं की डिग्री नाव दिसतं. डिग्रीमध्ये जे 3 नंबरचं राहतं असं राहतं ना 2 आणि 3, त्या 3च्या खाली जे पण बटन राहतं ते दाबायचं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल ईची व्हॅल्यू किती, तर व्हॅल्यू टाकायची 100. बीची व्हॅल्यू विचारेल तर 0 टाका, कारण t² टर्म आपल्याकडे नाही आहे. आणि लाईट चालली गेल्यामुळे आपण इथून पुढे लेक्चर कंटिन्यू करू शकत नाही. तर हे लक्षात ठेवा. t² जागी 0 बीची व्हॅल्यू जी विचारली जाईल त्याच्या जागी 0 पुट करा, कारण t² टर्म नाही आहे आपल्याकडे, क्यूबची टर्म आहे. डायरेक्टली त्याच्यानंतर टीची टर्म आहे ना. तर एची व्हॅल्यू 100, बीची व्हॅल्यू 0, सीची व्हॅल्यू विचारली तर -10 अँड देन लास्ट डीची जी व्हॅल्यू विचारेल त्याच्यामध्ये तुम्ही पुट करायचं ब्रॅकेट टाकून 36 × 10⁵ इक्वल टूचं साईन दाबायचं. तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल टीचं. ठीक आहे. सो विल स्टॉप ओव्हर हिअर आणि तुमचं सी क्लॅम्प या ठिकाणी संपलं.